आता तुम्ही सांगितलं सर, कावीळ हा लक्षण आहे, हे आजार वेगळा असू शकतो. आणि नेमकं जर का तसं म्हटलं तर कोणत्या कोणत्या आजारामुळे कावीळ होऊ शकतो हे थोडं सांगू शकाल का सर? हो, तर आता त्याच्या 3 ग्रुप्स आपण जसं म्हणालो की प्री हेपॅटिक म्हणजे लिव्हरमध्ये रेड ब्लड सेल्स यायच्या आधीच रेड ब्लड सेल्स जरा डॅमेज होत आहेत आणि त्याच्यामुळे हे एक्स्ट्रा बिलिरुबिन लिव्हरमध्ये येत आहे, जे लिव्हर प्रोसेस करू शकत नाही, त्यामुळे रक्तातली लेवल वाढते, ते हिमॉलिसिस. तर हा खरं ब्लड सेल्स जे काय आहे, लाल पेशी त्या डिस्ट्रॉय होत आहेत, तर त्याच्यातला आजार आहे. तो इम्युनिटी रिलेटेड वगैरे असतो, बाकी कधी काही औषधांमुळे होऊ शकतो. तर ती हिमॉलिटिक ॲनेमिया हा त्याचा पहिला भाग झाला. हा प्री हेपॅटिक आपण म्हणतो. तसं हेपॅटिक आलं तर लिव्हरचे काय आजार आहेत तर ते महत्वाचं आहे, जे आपण इथे बघतो. तर हिमॉलिसिस वगैरे असेल तर आपण हिमॅटॉलॉजिस्ट जे आहेत आपले ब्लडचे स्पेशलिस्ट, त्या मित्रांचा आपण ओपिनियन त्यांच्यामध्ये घेतो. तर लिव्हर आणि म्हणजे हेपॅटिक फेज आणि पोस्ट हेपॅटिक म्हणजे लिव्हरच्या पुढचे हे आपल्या टेरिटरीतले आहेत. तर लिव्हरमध्ये सगळ्यात कॉमनेस्ट हे आहे हेपॅटायटिस इन्फेक्शन्स. की इन्फेक्शन सगळ्यात कॉमन काय आहे, पाण्यातून जे काही इन्फेक्शन्स होतात ते. हेपॅटायटिस ए खूप कॉमन आहे. हेपॅटायटिस ई सुद्धा पाण्यातनंच होतो, पण तो प्रेग्नंट बायकांमध्ये जास्त बघितला जातो. हेपॅटायटिस ए कॉमनेस्ट, की त्याच्यामुळे काय होतं, हा जो व्हायरस आहे पाण्यातनं जातो आणि रक्तामध्ये सगळीकडे प्रसरण होतं त्याचं, पण डॅमेज फक्त लिव्हरला करतो. तर लिव्हरला त्यामुळे सूज येते, खूप सूज येऊ शकते, बिलिरुबिन 8-10 पर्यंत जाऊ शकतं, पण ते हळूहळू बरं होतं. इट इज अ सेल्फ लिमिटिंग इलनेस. किती दिवस लागतो त्याला? युजली काही आठवड्यामध्येच रिकवर होतात, काही पेशंट्सला एखादा महिनाही लागू शकतो, डिपेंडिंग ऑन की ते इन्फेक्शन किती सिव्हिअर होतं आणि त्याने लिव्हरला किती डॅमेज केलं गेलं. याच्यावर दुसराही एक प्रकार आहे, लिव्हर किती हेल्दी होतं सुरुवातीलाच. जर त्याच्या ऑलरेडी बाकी काही कारणाने जर लिव्हरला डॅमेज झालेली आहे तर हे इन्फेक्शन जास्त त्रास देऊन जातात, तसं होतं. तसंच हेपॅटायटिस बी, सी हे रक्तातली कावीळ असं एक आपण कॉमन शब्दांमध्ये म्हटलं जातं. हे सुद्धा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, जे लॉंग टर्म इन्फेक्शन्स आहेत. हेपॅटायटिस ई आणि हे पाण्यातनं होतात आणि सेल्फ लिमिटिंग, पटकन क्लिअरही होतात ते. पण हेपॅटायटिस बी आणि सी हे लॉंग टर्म इन्फेक्शन्स आहेत, त्यांना ट्रीटमेंट केल्याशिवाय आपण क्लिअर करू शकत नाही. आता हेपॅटायटिस सीचे खूप चांगले ट्रीटमेंट आहेत म्हणून क्लिअर करू शकतो. हेपॅटायटिस बीला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कुठलीही औषधं नाही आहेत की जे आपण त्यांना पूर्ण क्लिअर करू शकतील असं. सो हे इन्फेक्शन झालं. एक हेपॅटायटिस डी सुद्धा असतो, पण तो कायम हेपॅटायटिस बीच्या जोडीनेच असतो, ऑन इट्स ओन हेपॅटायटिस डी नाही. सो बी आणि डी असे दोन्ही एकत्र आले तर ते जरा जास्त सिरियस एक प्रकार होतो. लिव्हर फेलियर, लिव्हर कॅन्सरची वगैरे रिस्क बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वाढते आपला. तसं तो हा प्रकार पहिला झाला इन्फेक्शन्स आपला. दुसरं सगळ्यात कॉमनेस्ट आहे मेडिसिन्स. ड्रग इंड्युस्ड लिव्हर इंजुरी, डिली असं एक म्हटलं जातं. तर ड्रग्स म्हणजे कुठल्याही मेडिसिन, साधं आपण क्रोसिन जी घेतो याने सुद्धा लिव्हरला डॅमेज होऊ शकते. आपण जे काही कॉमन डोसेस आपण घेतो त्याच्यामध्ये लिव्हर इंजुरीची रिस्क खूप कमी असते, पण जर काही ओव्हरडोसेस काही कारणाने घेतलं गेलं तर त्याने लिव्हर इंजुरी होते. असंच बाकीचेही खूप मेडिसिन्स आहेत. अँटीबायोटिक्स आपण घेतो, टीबीमध्ये जे वापरले जातात मेडिसिन्स त्याने लिव्हर इंजुरी होऊ शकते. पेन किलर्स आहेत ज्याने लिव्हर इंजुरी होतात. तर ह्या सगळ्यांमध्ये लिव्हर इंजुरी झालं तर कावीळ होऊ शकते, बिलिरुबिन लेवल्स वाढतात, बाकीचेही लिव्हरमधले जे काही एन्झाईम्स आहेत ते घटक वाढतात. तर हे मेडिसिन्समुळे लिव्हर इंजुरी सेकंड कॉमनेस्ट रिझन आहे. आणि थर्ड कॉमनेस्ट जे जास्त सिरियस आहे, लॉंग टर्म आहे, हे ऑटो इम्युन कंडिशन्स. सो याच्यामध्ये ऑटो इम्युन हेपॅटायटिस झालं, प्रायमरी बिलियरी कोलंजायटिस झालं, हे कॉमन आहेत. प्रायमरी स्क्लेरोजिंग कोलंजायटिस हे एक काही ऑटो इम्युन कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये शरीरामध्ये आपलं इम्युनिटीमध्ये बिघाड झाल्यामुळे लिव्हर सेल्सला किंवा बाईल डक्ट्स ज्या काही पित्तनलिका असतात छोट्या त्यांच्यामध्ये सूज येऊन डॅमेज होणं किंवा त्यांच्यामध्ये अजून बाकीचे काहीतरी याचे ब्लॉकेजेस निर्माण होतं, याने कावीळ होतं. तर ह्या सर्वांचं डायग्नोसिस होणं आणि त्याची ट्रीटमेंट हे महत्वाचं ठरतं लिव्हर फेजमधल्या कावीळमध्ये. आणि तिसरा प्रकार आपण म्हणालो ते होतं पोस्ट हेपॅटिक. तर पोस्ट हेपॅटिक जे आहे, हे जे पित्तनलिका असतात यांच्यामध्ये जे एकदा बिलिरुबिन प्रोसेस झालं की ते बाईलमध्ये सिक्रीट होतं, ते त्या पित्तनलिकेमधनं आपल्या सगळ्या आतड्यांमध्ये येतात. तर ह्या पित्तनलिकेमध्ये कुठे ब्लॉकेज झाला, सगळ्यात कॉमनेस्ट रिझन काय आहे की गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन झाला किंवा काही कचरा झाला आणि तो कचरा खाली पित्तनलिकेमध्ये येऊन अडकला की ब्लॉकेज क्रिएट झालं.
क्रिएट झालं बॅक प्रेशर लिव्हरमध्ये आणि कावीळ झाली. याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो. सो स्टोन्स हे कॉमनेस्ट आहे. कधी बाकी कारणाने काही इन्फेक्शन वगैरे होतं, काही पॅरासाइट्स वगैरेमुळे पण हे होऊ शकतं. बाईल डक्टचे ट्युमर्स जर काही असतील, कोलॅंजिओकार्सिनोमा, कॅन्सर, तर पित्तनलिकेच्या कॅन्सरमध्ये सुद्धा ब्लॉकेजेस होतं. कधी स्वादुपिंडाचं जर, स्पेशली हेड ऑफ पॅन्क्रियास, स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियास, तर पॅन्क्रियाचा जो कॅन्सर आहे त्याच्या हेडमध्ये तो जो कॅन्सर असेल तर त्याने सुद्धा एक्सटर्नली प्रेशर येऊन पित्तनलिकेला ब्लॉकेज होतं आणि ह्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस क्रिएट होतो. सो हे सगळे वेगवेगळे आजार आहेत जे कावीळचे लक्षण आपल्याला देऊ शकतात. सो कावीळ हे लक्षण आहे, हे सगळे आजार आहेत. तर कधीही कावीळ असेल तर नेमका आजार काय आहे हे बघणं महत्वाचं ठरतं, ते या कारणासाठी. म्हणजे कावीळ आहे म्हणून काहीतरी ट्रीटमेंट घेणं हे चुकतं. कावीळामध्ये इतके जर का आजार आहेत, त्याच्यामध्ये लिव्हरमध्येच खूप सारे आजार आहेत. तुम्ही सांगितलं जसं इन्फेक्शन पासून ते कॅन्सर पर्यंत सगळे काही गोष्टी कावीळ म्हणून एक लक्षण घेऊन येऊ शकतात. त्या कावीळ आहे म्हणून काहीतरी ट्रीटमेंट घेणं चुकतं. कावीळ असेल तर प्रॉपर एक एक्सपर्टला, ज्याचे स्पेशलिस्ट आहेत, जे पचन संस्थेचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, त्यांना दाखवणं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर तपासणी करून काय समजून घेऊन त्या काविळाचा जो आजार आहे त्या आजाराला मुळापासून ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, असं म्हणता येईल का सर? अगदी बरोबर. आणि मोस्ट ऑफ हे जे काही आजार सांगितले सर, हे कॉमनली दिसणारे आहेत. खूप चांगलं ट्रीटमेंट अवेलेबल आहे या सगळ्यांसाठी. डायग्नोसिस टाईमवर होणं गरजेचं असतं. आपण सगळ्याच बाकीच्या आजारांच्या याच्यात आपण ते म्हणतोच की टाइमली डायग्नोसिस सेव्स अ लॉट ऑफ पेन आफ्टरवर्ड्स. तसं आहे की नंतरचं बऱ्यापैकी त्रास कमी होतो जर टाइमली आपलं डायग्नोसिस झालं तर. ओके.